अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचं जोरदार कमबॅक. मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेने 22 पैकी 22 जागांवरती मिळवला प्रचंड मोठा विजय. कोणत्याही प्रकारची सत्ता जवळ नसताना उद्धव ठाकरे यांनी मिळवलेला हा विजय मात्र भाजप शिंदे सेनेला घाम फोडणारा असून केंद्र आणि राज्यातील सत्तेला सुरुंग लावण्याच्या अगोदरचा हा सगळ्यात मोठा प्रयोग उद्धव ठाकरेंनी दाखवलाय का, याची चर्चा जोरदारपणे रंगू लागली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय वेगवान स्वरूपात घडू लागल्या आहेत. नेमकं काय घडलंय? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 22 पैकी 22 जागांवरती कुठे झाला विजय? सविस्तर अपडेट आपण आता जाणूया पुढच्या 2 मिनिटांमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेचं हे सगळ्यात मोठं विजय अभिनंदन. मित्रांनो, बातमी सविस्तररित्या जाणून घेण्याच्या अगोदर महाराष्ट्रात नेमकं काल कुठे झाल्या निवडणुका आणि काल कसा लागला निकाल बघूया. सविस्तर अपडेट तुमच्यासाठी, सामान्य शिवसैनिकांसाठी आलेली सगळ्यात मोठी अपडेट. मित्रांनो, बॅलेट पेपरवरती निवडणुका आणि EVM वरती निवडणुका या 2 महत्त्वाच्या निवडणुका देश पातळीवरती होत असतात. स्थानिक लेवलच्या ज्या निवडणुका काही त्या निवडणुका या बॅलेटवरती होतात, तर देश पातळीवरती काही निवडणुका या होत असतात EVM वरती. ज्या वेळेस या EVM वरती देशात निवडणुका पार पडल्या त्या वेळेपासून भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मित्रपक्षांना याचा खूप मोठा फायदा झाल्याचं आपण गेल्या 15 वर्षामध्ये पाहिलंय. मग देशाची सत्ता असलेल्या भाजपला आता एक शब्द दिला होता की आपण देशामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, निकाल लागण्यास 1 महिना लागला तरी चालेल, परंतु देशात बॅलेटवरती निवडणुका घ्या. मात्र भाजपने ते नाकारलं आणि पुन्हा देशात EVM वरती निवडणुका पार पडल्या. मित्रांनो, परंतु सध्या बॅलेट पेपरवरती निवडणुका का घ्या असं म्हटलं जातं आहे, त्याची वेगवेगळी उदाहरणं समोर येत आहेत. महाराष्ट्रात देखील या उदाहरणाचा सध्या वारंवार उल्लेख केला जातो. उद्धव ठाकरे यांच्या वतीनं हा उल्लेख होत असतो. EVM वरती निवडणुका झाल्याच्या नंतर EVM सेट करून भारतीय जनता पार्टी देशात सत्ता स्थापन करत असते. मात्र महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस स्थानिक लेवलवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती झालेल्या जिल्हा सहकारी बँक असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका असतील, या ठिकाणी मात्र बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यानंतर भाजपला धक्क्यावर धक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. याची नवनवीन उदाहरणं आता समोर येऊ लागली आहेत. मित्रांनो, आता हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये झालेल्या जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी सोसायटी संस्था यामध्ये 2 महत्त्वाच्या ज्या निवडणुका होत्या, 2 जागी मतदान करायचं असताना इथे मात्र बॅलेटवरती हे मतदान घेतलं गेलं आणि संपूर्ण जिल्ह्यातून आत्ता नुकत्याच उद्धव ठाकरेंच्या काही खासदारांनी या भागात गद्दारी केली होती. गद्दारीच्या विरोधात प्रचंड संताप त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये होता. परंतु हा संताप असतानाच मित्रांनो, महाराष्ट्रात आता या भागात झालेल्या या निवडणुकांमध्ये जिल्हा सहकारी बँक असेल किंवा सहकारी तत्वावरती चालणाऱ्या सोसायटी, या भागात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपला जलवा केल्याचं दिसतंय. सर्वसामान्यांना ही गद्दारी आवडलेली नाही. सर्वसामान्यांना बंडखोरी कधीही आवडत नाही. 50 गद्दार गेले तेव्हा लोकांनी मात्र गेले काही दिवस एकनाथ शिंदेवरती जोरदार टीका केली होती. आता मात्र एवढा हा टीका करण्याचा प्रयोग वाढला आहे की आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले 6 खासदार यांचा पराभव आगामी काळात आम्ही करणार, यांना कधीही राजकारणात येऊ देणार नाही असा लोकांचा शब्द आहे. यामुळे या ठिकाणी झालेल्या या दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय, तर भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा निवडून आणण्यासाठी घाम फोडावा लागत होता आणि तो देखील घाम फुटला, परंतु जागा मात्र आल्या नाहीत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये आता चर्चिल्या जात आहेत. ज्या भागामधून आता गद्दाऱ्या होत आहेत, ज्या भागात निवडणुका होत आहेत, त्या निवडणुका बॅलेटवरती व्हाव्यात हे सर्वसामान्यांना वाटतं. मग आता आगामी काळात भारतीय जनता पार्टी कोणता प्रयोग करते हे पाहणं गरजेचं आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि भाजपला हा बसलेला पहिला मोठा झटका बघून आगामी काळात बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार शक्य नसल्याचं सध्या दिसतंय. मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंनी आपल्या सामान्य शिवसैनिकांना समर्पित केला आहे. नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. ठाकरे पुन्हा कमबॅक करतील का? आपल्या प्रतिक्रिया द्या.